So welcome to today's class. We will start from the start. Okay. मी तुम्हाला आता समजून सांगतो त्याच्यावरचे 40 वाक्य कसे बनतो. तर आजचं वाक्य आहे, अ गोल प्रॉपरली सेट इज हाफ वे रिच्ड. आय थिंक आय टोल्ड यू अबाउट दिस, बट अ गोल प्रॉपरली सेट इज हाफ वे रिच्ड मीन्स तुम्हाला जर इंग्रजी बोलायची असेल तर त्याला प्रॉपरली सेट करा. तुम्हाला कसं का बोलायचं आहे, कशासाठी बोलायचं आहे, किती गरज आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जाऊन तुमचं भविष्य बनवायचं आहे, मग त्याच्यासाठी इंग्रजी बोलायची आहे. मग त्या फील्डच्या संबंधीचे जे शब्द असतात, जे रचना असतात, त्याचा जास्त अभ्यास करायचा. त्याविषयी माणसं कसं बोलतात ते जास्त ऐकायचं. ओके. तुमचं कोणतं पण ध्येय असो, सपोज मला या या जागी इंग्रजी बोलायची आहे, हे पहिलं आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके. कारण 10 वेगवेगळ्या जागा असल्या की तिथं 10 वेगवेगळ्या प्रकारे बोलल्या जाते बरं का. भाषा आहे ना ती, म्हणून ते माणसांनुसार बदलत असते. मग तुम्ही कोणत्या ठिकाणी ही भाषा बोलणार आहात ते सगळं काही आपल्याला आहे ना प्रॉपरली आहे ना जाणून घ्यावं लागत असते. मग नंतर तुम्ही त्याला अभ्यासाला सुरुवात करायची. पण आपल्याकडे प्रथा वेगळी असते. आपण पहिला अभ्यासाला सुरुवात करता, त्याच्यानंतर मग जाणून घेता आपल्याला कुठं बोलायचं आहे. त्यामुळंच आमचा सिलेबस कसा असतो, सगळ्यांना जनरल असतो. म्हणून या सिलेबसचा पूर्ण अभ्यास करायचा. याचा कसा अभ्यास करायचा याची प्लॅनिंग करायची. दररोज हे वाचणार, मी इतकं पाठ करणार, त्याला टिक करत राहायचं. आणि जर एका दिवशी तुमचं काही अभ्यास करणं झालं नाही की मग तुमच्या ध्यानात येते, मी आज ठरवलं होतं हे सर्व काही करणार, पण इतका माझा अभ्यास करायचं राहिलं, हे तुम्हाला कळणार. ठीक आहे. तर बघा, सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड सगळ्यात स्टार्टिंगला असतात, जे की आहेत हे एकूण 20 आहेत. ओके. मी एकदा म्हणतो, माझ्याकडे ध्यान द्या तुम्ही. सब्जेक्ट लेफ्ट हँडच्या थंबपासून सुरुवात होतात तर राईट हँडच्या थंबला एंड होतात. डब्ल्यूएच वर्ड्स पण सेम टू सेम लेफ्ट हँडच्या थंबला सुरुवात होऊन राईट हँडच्या थंबला एंड होणार. सब्जेक्टसाठी आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले. स्क्रीनला स्टार्टिंगला जे 4 शब्द दिसले होते त्याचे तुम्हाला जर 40 वाक्य करायचे असतील तर या सब्जेक्टचा यूज करावा लागेल. देन डब्ल्यूएच वर्ड्स, व्हॉट काय, व्हॉट टाईम कोणताळी, हाऊ कसे, हाऊ लॉंग किती वेळ, हाऊफून किद्दा, वेन केव्हा, वेअर कोठे, व्हाय का, विथून कोणासोबत, हू कोण. त्यातल्या एकाच वाक्याचे जर तुम्हाला अजून 10 अशी 100 वाक्य करायचे असतील तर या डब्ल्यूएच वर्डचा यूज लागणार. तर मग जे 14 वाक्य मी सांगणार आहे ते आहेत 5 प्रकारचे. ते 5 प्रकार कोणकोणते म्हणले तर ते आहेत अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन्स, निगेटिव्ह क्वेश्चन्स अँड डब्ल्यूएच क्वेश्चन्स. ओके. आता मग बघा, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारात्मक वाक्य, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक वाक्य, क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारणे, निगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे नकारात्मक प्रश्न विचारणे. ओके. जसं की तू होमवर्क करतोस का, हे प्रश्न झाला. तू होमवर्क नाही करतोस का, याच्यात नाही हे नकारात्मक शब्द आला म्हणून हे नकारात्मक प्रश्न झाला. ओके. म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन. देन डब्ल्यूएच क्वेश्चनमध्ये डब्ल्यूएच वर्ड्स येतात. डब्ल्यूएच वर्ड्स कोणते तर हे आहेत डब्ल्यूएच वर्ड्स. हे ज्या ज्या प्रश्नामध्ये येत असतात त्याला काय म्हणायचं, डब्ल्यूएच क्वेश्चन्स म्हणायचं. कळाले. आता या 4 वाक्याची मी तुम्हाला 40 वाक्य करा म्हणलो. काय असतं माहिती आहे का, जेव्हा जेव्हा आपण मॉडेल ॲक्झरीच्या एका वाक्याचे 40 वाक्य करायला लागतात, हे आहेत मॉडेल ॲक्चरी, मॉडेल वर्ब, एम व्ही, मॉडेल ॲक्झरी पण म्हणतात त्याला. आता जेव्हा आपण मॉडेल वर्बचे एका वाक्याचे 10 वाक्य करता, सब्जेक्ट चेंज करत असता, तेव्हा एक खूप वेगळी गोष्ट आहे दुसऱ्या वाक्यांपासून, एक आश्चर्य दाखवणारी गोष्ट आहे, जे म्हणजे की मॉडेल ॲक्झरी चेंज होत नसतात. तुम्ही त्या ठिकाणी कोणताही सब्जेक्ट व्हा, मॉडेल ॲक्झरी चेंज होणार नाही. मग कॅनच्या पुढे आहे आय, हा आहे सब्जेक्ट. आपल्याला सब्जेक्टला चेंज करून 10 वाक्य बनवायचे असतात. मग जर याला चेंज करून तुम्ही पहिलेचे 10 सब्जेक्टचा यूज केला, मी तुम्हाला कालचे व्हिडिओ बघा म्हणलो, सिमिलरला प्रेझेंट राहा म्हणलो, हो की नाही. मग बघा, आयला जर चेंज करून आपण 10 सब्जेक्टचा यूज केला तर कॅन प्ले सेम टू सेमच राहते पूर्ण 10 वाक्यांमध्ये. असं सगळीकडे आहे, जिथे जिथे आय दिसत आहे त्या ठिकाणी 10 सब्जेक्ट यूज करायचे, बाकी सगळं सेम राहणार. ओके. मग ते कसं आहे तर मग बघा, पहिलं वाक्य अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, हे आय कॅन प्ले. अंडरलाईन केलेला पार्ट आहे कॅन प्ले. अंडरलाईन केलेला पार्ट सेमच राहणार सर्व वाक्यामध्ये, 10 वाक्यामध्ये. मग सब्जेक्ट कोणता आहे याच्यातला, आय हा सब्जेक्ट आहे. ओके. आणि मी तुम्हाला बाजूला 10 सब्जेक्ट दिलो, आय, यू, इश, इट, वी, दे, बॉय, बॉयज. आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे हे. ओके. म्हणून याच्या आखरीला फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. आता आपण या 10 वाक्य, या एका वाक्याचे 10 वाक्य करायचे तर कसे बनतात. पहिले ते आय, आय, करेक्ट. मग आय कॅन प्ले. मग आयला काढून टाकायचं, दुसरा सब्जेक्ट घ्यायचा कोणता आहे, यू. या ठिकाणी ठेवायचं यू, यू
कॅन प्ले, नंतर यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, ओके, बॉय कॅन प्ले, बॉईज कॅन प्ले. कळलं? आता याच वाक्यामध्ये मला हे सांगायचं आहे तुम्हाला, हे काय असतं माहिती आहे का, तुम्हाला हे जे शब्द आहेत याच्यामधले 10 वाक्य करताना त्याचा अर्थ पण सांगता येतो. मग आय कॅन प्लेचा एकदा अर्थ आहे का? आय कॅन प्ले म्हणजे मी खेळू शकतो. आय कॅन प्ले म्हणजे काय? मी खेळू शकतो. आता सब्जेक्टचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? आय, मी, यू, तू, यू, तुम्ही, ही, तो, शी, ती, इट, ते, वी, आम्ही, दे, ते, बॉय, मुलगा, बॉईज, मुले. आयच्या ठिकाणी ते 10 सब्जेक्ट लिहायचे, उरलेले 9. बघा, आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. यू म्हणजे तू, मग तू खेळू शकतोस. यू म्हणजे तुम्ही, मग तुम्ही खेळू शकता. ही म्हणजे तो खेळू शकतो. शी म्हणजे ती खेळू शकते. इट म्हणजे ते खेळू शकते. वी म्हणजे आम्ही खेळू शकतो. दे म्हणजे ते खेळू शकतात. बॉय म्हणजे मुलगा खेळू शकतो. बॉईज म्हणजे मुले खेळू शकतात. या 10 सब्जेक्टचे अर्थ बघा तुम्ही वहीवर आणि त्याच्या मदतीने या 10 वाक्यांचे अर्थ लिहा बरं, म्हणजे सांगा बरं. नाव टाईप करा तुमच्या व्हॉट्सॲपवर, ज्याला ज्याला म्हणायचं आहे त्यांनी. ठीक आहे. तर मग शालिनी मॅम, तुम्ही आय कॅन प्ले या 10 वाक्याचे 10 वाक्य म्हणा, अर्थासोबत म्हणून दाखवा. Hello everyone, my name is Shalini Sunil Dongre. Affirmative sentence. I can play मी खेळू शकते. I cannot play मी खेळू शकत नाही. I can play मी खेळू शकते. You can play तू खेळू शकतोस. You can play तुम्ही खेळू शकता. He can play तो खेळू शकतो. She can play ती खेळू शकते. It can play ते खेळू शकतं. We can play आम्ही खेळू शकतो. They can play ते खेळू शकतात. Boy can play मुलगा खेळू शकतो. Boys can play मुले खेळू शकतात. बरोबर. आता बघा, या सर्व वाक्यांमध्ये आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधले आता चेंजेस करायचे आहेत. तुमच्या सर्वांना मी सब्जेक्ट कसे चेंज करायचे ते सांगलो. आता काय असते, कोणकोणते विद्यार्थी आहे ना बॅच झालेले आहे, त्यांनी काय करायचं, कॅन आहे ना त्याला चेंज करा. इथं बाकीचे मॉडेल एक्झरी लावायचे. ओके, जी बाकीचे आता 7 मॉडेल एक्झरी राहिले ते, ज्यांची बॅच दुसरी आहे त्यांना सांगत आहे. मग नंतर वर्ब चेंज करायचा. इथं उरलेले 99 वर्ब लावायचे. आणि मग काय करायचं माहिती आहे का, याची दिवसभरातून अनेक वेळेस प्रॅक्टिस करायची. आय कॅन प्लेचं एकदा वाक्य म्हणायचं. आय कॅन प्ले मी खेळू शकतो. यू कॅन प्ले तू खेळू शकतोस. यू कॅन प्ले तुम्ही खेळू शकता. ही कॅन प्ले तो खेळू शकतो. शी कॅन प्ले ती खेळू शकते. इट कॅन प्ले ते खेळू शकते. वी कॅन प्ले आम्ही खेळू शकतो. दे कॅन प्ले ते खेळू शकतात. बॉय कॅन प्ले मुलगा खेळू शकतो. बॉईज कॅन प्ले मुले खेळू शकतात. मग वर्ब चेंज करायचा. ठीक आहे. आय कॅन जम्प. आय कॅन जम्प मी उडी मारू शकतो. यू कॅन जम्प तू उडी मारू शकतोस. यू कॅन जम्प तुम्ही उडी मारू शकता. ही कॅन जम्प तो उडी मारू शकतो. इट कॅन जम्प ते उडी मारू शकते. वी कॅन जम्प आम्ही उडी मारू शकतो. दे कॅन जम्प ते उडी मारू शकतात. बॉय कॅन जम्प मुलगा उडी मारू शकतो. बॉईज कॅन जम्प मुले उडी मारू शकतात. या प्रकारे सब्जेक्ट याच्यातला चेंज करत राहायचा. मग नंतर तुम्ही याच्यात ऑब्जेक्ट पण ॲड करायचा. ठीक आहे. याच्या मदतीने तुम्हाला असे खूप हजारो वाक्य बनवता येतील आणि हजारो वाक्यांची तुम्ही एकदा प्रॅक्टिस केली की तुम्हाला सर्व होऊन जाते. आय कॅन यूज करायचा. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलायचा वेळ येणार आणि तुम्हाला म्हणायचं असेल कोणतं वाक्य आय कॅनचं, तर तुम्ही लगेच म्हणू शकणार, कारण तुम्हाला सराव झालेला आहे पहिल्यापासून. म्हणून अशा वाक्यांचा सराव करा तुम्ही. ओके. आता जे स्टार्टिंगचे आहेत, तुम्ही मी जे सांगलो त्याच प्रकारे एका वाक्याचे 10 वाक्य करा. आणि ज्यांनी जर असा तुमचा अभ्यास झालेला आहे, तुम्ही जुने आहात, तुम्ही मॉडेल एक जरी चेंज करा, म्हणजे की याचे 80 वाक्य होतात 8 वाक्याचे. ज्यांचा अजून जास्त सराव झालेला आहे त्यांनी वर्ब चेंज करा, याचे 100 वाक्य होतात. ओके. मग 100चे 10 म्हणले की 1000 वाक्य होतात. ओके. म्हणजे आपल्या सरावांना काय करायचं, प्रॅक्टिस करायची. जितकी जास्त प्रॅक्टिस करता येईल तितकी जास्त. जसं जसं तुम्ही आहे ना अभ्यासामध्ये डीपर जाणार तितका अभ्यास वाढणार. ओके. पण अभ्यास जितका जास्त वाढणार ना तितक्याच जास्त तुम्हाला मजा पण येणार, कारण वेगवेगळी वाक्य म्हणू शकता आणि तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होणार की अरे मी इतके जास्त वाक्य बनवू शकतो. तुम्ही विचार आहे का तुम्हाला, तुम्ही 1000 वाक्य बनवू शकता फक्त एकाच सूत्राच्या मदतीनं. अजून 200 सूत्र आहेत, पण एका सूत्राच्या मदतीनं तुम्ही 1000 वाक्य बनवू शकत असता. ओके. फक्त तुम्हाला 100 वर्ब्स पाठ असायला पाहिजेत. ओके. आता मला माहित आहे जराशांना पाठ आहेत, कारण मी पहिलेपासूनच सांगत आहे पाठ करा पाठ करा पाठ करा म्हणून. ओके. म्हणजे तुम्हाला 100 वर्ब्स पाठ आहेत. आणि जर नसले तर आतापासून करायला लागा. ओके. अजून आपल्याकडे स्ट्रक्चर खूप आहेत, त्या स्ट्रक्चरचा यूज केला तरी 1000 बनून जातात. ओके. कारण आज आपण 140 आज आपण आहे ना 14 स्ट्रक्चर बघणार आहे. त्या 10 स्ट्रक्चरचे
10 बॉबने म्हणले तर 100 होतात, 100चे 10 न म्हणलं तर 1000 होऊन जातात. ओके, आता एक गणित डोक्यात फिरत नसेल, फक्त एवढा विश्वास ठेवा माझ्यावर की तुम्ही 1000 वाक्य बनवू शकता काही न बघता, म्हणून फक्त प्रॅक्टिस करायला लागा. आता दुसरा आहे निगेटिव्ह सेंटेन्स, जे की आहे आय कॅन नॉट प्ले. आय कॅन नॉट प्ले म्हणजे मी खेळू शकत नाही. याच्यातला सब्जेक्ट आहे आय, अखेरला फुल स्टॉप द्यायला विसरायचं नाही. मी बार बार सांगत असतो, वाक्य लिहिल्यानंतर फुल स्टॉप द्यायला विसरल्या तर ते रॉंग धरल्या जाणार. मग आय कॅन नॉट प्ले मधला आय बदलायचा, बाकीचे सब्जेक्ट ठेवायचे. मग आय कॅन नॉट प्ले म्हणजे मी खेळू शकत नाही. मग बघा, आय कॅन नॉट प्ले, मी थांबत आहे कारण तुम्हाला कळाव काय गोष्ट बदलत आहे आणि काय सेम राहत आहे म्हणून. ठीक आहे, असं म्हणायचं नसते, एकदाच वाक्य म्हणायचं असते आय कॅनॉट प्ले म्हणून. ओके, आय कॅनॉट प्ले, यू कॅनॉट प्ले, यू कॅनॉट प्ले, ही कॅनॉट प्ले, शी कॅनॉट प्ले, इट कॅनॉट प्ले, वी कॅनॉट प्ले, दे कॅनॉट प्ले, बॉय कॅनॉट प्ले, बॉयज कॅनॉट प्ले. या वाक्यांचा अर्थ पण तसा आहे. आय म्हणजे मी, आय कॅनॉट प्ले, मी खेळू शकत नाही. यू म्हणजे तू, यू कॅनॉट प्ले, तुम्ही खेळू शकत नाही, तू खेळू शकत नाहीस. दुसरा यू म्हणजे तुम्ही, यू कॅनॉट प्ले, तुम्ही खेळू शकत नाही. ही म्हणजे तो, ही कॅनॉट प्ले, तो खेळू शकत नाही. शी म्हणजे ती, शी कॅनॉट प्ले, ती खेळू शकत नाही. इट म्हणजे ते, इट कॅनॉट प्ले, ते खेळू शकत नाही. वी म्हणजे आम्ही, वी कॅनॉट प्ले, आम्ही खेळू शकत नाही. दे म्हणजे ते, दे कॅनॉट प्ले, ते खेळू शकत नाही. बॉय म्हणजे मुलगा, बॉय कॅनॉट प्ले, मुलगा खेळू शकत नाही. बॉईज म्हणजे मुले, बॉईज कॅनॉट प्ले, मुले खेळू शकत नाहीत. कळालं? जमलं का? मग हे 10 वाक्य कोणी म्हणू शकणार? तेजस्विनी मॅम, म्हणता तुम्ही? बनवा बरं, म्हणून दाखवा. I cannot play. You can. I cannot play. मी खेळू शकत नाही. You can not play. तू खेळू शकत नाही. You can not play. तुम्ही खेळू शकत नाही. He can not play. ते खेळू शकत. तो खेळू शकत नाही. She can not play. ती खेळू शकत नाही. It can not play. ते खेळू शकत नाही. We can not play. आम्ही खेळू शकत नाही. They can not play. ते खेळू शकत नाही. Boy can not play. मुलगा खेळू शकत नाही. Boys can not play. मुले खेळू शकत नाही. ओके, करेक्ट. Oh, I think it decreased in the last few days. Well, no problem. तर मग बरोबर सांगा तुम्ही. आता मग बघा, याच्यामध्ये आपल्याला आहे ना काय, एवढेच आहेत गोष्टी, आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले. आता 2 वाक्य झाली की नाही, म्हणजे असे 2000 वाक्य असतात. ही काय आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे होकारात्मक वाक्य कसं म्हणायचं आणि नकारात्मक. उत्तर देताना 2 प्रकारचेच असतात बघा. ओके, हा मी अभ्यास करतो, नाही मी अभ्यास करत नाही. मी अभ्यास करतो, मी अभ्यास करत नाही. मी खेळतो, मी खेळत नाही. मी अभ्यास करू शकतो, मी अभ्यास करू शकत नाही. मी खेळू शकतो, मी खेळू शकत नाही. मी पळू शकतो, मी पळू शकत नाही. मी उडी मारू शकतो, मी उडी मारू शकत नाही. मी बघू शकतो, मी बघू शकत नाही. 2च प्रकारचे आहेत की नाही. मी ऐकू शकतो, मी ऐकू शकत नाही. मी क्लासला येऊ शकतो, मी क्लासला येऊ शकत नाही. हो की नाही. मी म्हणू शकतो, मी म्हणू शकत नाही. मी बोलू शकतो, मी बोलू शकत नाही. ओके, मी थांबू शकतो, मी थांबू शकत नाही. मी स्पीच देऊ शकतो, मी स्पीच देऊ शकत नाही. एक होकारात्मक असते, एक नकारात्मक असते. हे उत्तरामध्ये 2 प्रकारचे वाक्य असतात. आता आपण जाऊ क्वेश्चन्सकडे. ओके, क्वेश्चनच्या पहिला आता रिडलच्या रायमिंग वर्ड्सची गोष्ट आलेली आहे. आजच्या रायमिंग वर्ड्स आहेत बघा. वॉल, हॉल, टॉल, बॉल, फॉल, शॉल, पॉल, गॉल, सॉल, स्मॉल. वॉल म्हणजे भिंत, हॉल म्हणजे सभागृह, टॉल म्हणजे उंच, बॉल म्हणजे चेंडू, फॉल म्हणजे पडणे, शॉल म्हणजे करील, हे एक क्रियापद आहे. पॉल म्हणजे गुलाब, गॉल म्हणजे पित्त, साल म्हणजे साल आणि स्मॉल म्हणजे लहान. या 10 रायमिंग वर्ड्सला याच प्रकारे लिहायचं. ओके, इज देअर सम प्रॉब्लेम? लोड घेत आहे वाटते लॅपटॉप, कारण कळणार नाही. वेल, बराच विद्यार्थी इतका का लोड घ्यायचा. एक सेकंद थांबा. हो, आय थिंक इट्स बिकॉज ऑफ दिस.
तर मग बघा, ओके, बघू ते एक्स्ट्रा जागा घेतात आहे. तर मग बघा, या प्रकारेच हे रॅमिंग वर्ड्स लिहायचे तुम्ही सर्वांनी, ठीक आहे. वॉल, हॉल, टॉल, बॉल, फॉल, शॉल, पॉल, गॉल, सॉल, स्मॉल, या प्रकारे हे सर्व शब्द लिहायचे. वर त्याची मिनिंग लिहायची वहीवर. त्याच्यानंतर एकच शब्द बार 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 एका लाईनवर लिहायचा. फक्त इंग्रजीतला लिहायचा, मराठीला फक्त म्हणायचा, आणि या प्रकारे हे शब्द पाठ करायचे. कळाले? मग एकदा टाईप करा बरं व्हॉट्सॲपवर तुम्ही. मी सांगू का? बघा, WAL वॉल, WALL वॉल, HALL हॉल, वॉल म्हणजे भिंत, HALL हॉल, हॉल म्हणजे सभागृह, TALL टॉल, टॉल म्हणजे उंच, TALL टॉल, टॉल म्हणजे उंच, BALL बॉल, बॉल म्हणजे चेंडू, BALL बॉल, बॉल म्हणजे चेंडू, FALL फॉल, फॉल म्हणजे पडणे, FALL फॉल, फॉल म्हणजे पडणे, SHALL शॉल, शॉल म्हणजे करीन, SHALL शाल, शाल म्हणजे करीन, PALL पॉल, पॉल म्हणजे गुलाब, PALL पॉल, पॉल म्हणजे गुलाब, GALL गॉल, गॉल म्हणजे पित्त, GALL गॉल, गॉल म्हणजे पित्त, SALL साल, साल म्हणजे साल, SALL साल, साल म्हणजे साल, SMALL स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान, SMALL स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान. आता बघा, आज क्वेश्चन कसे बनतात त्याकडे बघू. कॅन आय प्ले, याच्यात अंडरलाईन केलेला पार्ट आहे कॅन आणि प्ले. हा कधी बदलणार नाही, पूर्ण 10 वाक्यांमध्ये. ओके, याच्यातला भाग बदलणार आहे तो, तर तो आहे हा सब्जेक्ट. सब्जेक्ट्स बदलून इथले 10 सब्जेक्ट्स आपल्याला यूज करायचे. या 10 सब्जेक्ट्सचा यूज केल्यानंतर आपल्याला इथं 10 वाक्य बनत असतात. आता या 10 वाक्य कसे बनतात याच्याकडे ध्यान द्या. कॅन आय प्ले हे आयच्या मदतीने झाले. बाकी सब्जेक्ट सोबत कॅन यू प्ले, कॅन यू प्ले, कॅन ही प्ले, कॅन शी प्ले, कॅन इट प्ले, कॅन वी प्ले, कॅन दे प्ले, कॅन बॉय प्ले, कॅन बॉयज प्ले. या आयच्या ठिकाणीच फक्त यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज लिहायचं. ओके, आणि मग इकडे कॅन आय प्ले, कॅन यू प्ले, कॅन यू प्ले, कॅन ही प्ले, कॅन शी प्ले, कॅन इट प्ले, कॅन वी प्ले, कॅन दे प्ले, कॅन बॉय प्ले, कॅन बॉयज प्ले. या प्रकारे 10 वाक्य येतात. आता मला एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला, की इथं मध्ये जर सब्जेक्ट असला तर इकडे बाजूला क्वेश्चन मार्क आहे. पहिल्याच्या आणि फुल स्टॉप नाही, म्हणून फुल स्टॉप द्यायचा नाही. हा एक क्वेश्चन आहे, प्रश्न आहे, म्हणून आखलेला क्वेश्चन मार्क द्यायचा. या बघा, डिझाईनमध्ये बी आखलेला क्वेश्चन मार्कच दिलो मी. ठीक आहे, सुरुवातीला काही दिलं तर आखलेला क्वेश्चन मार्क असला पाहिजे. याच्याकडे ध्यान देत जा, याच्यामध्ये मिस्टेक करायची नाही. ओके, आणि इथं जरी आय कॅपिटल असला तरी बाकी सगळे सब्जेक्ट स्मॉलच असतात. यू स्मॉल असतो, ही पण स्मॉल असतो. का सर, आय कॅपिटल का काढला? तर आय कोठे पण आला वाक्याच्या सुरुवातीला असो, मध्ये असो, आखरीला असो, आय फक्त बरं का एकटा असला पाहिजे. नाही तर आईस्क्रीम मधला आय नाही. आईस्क्रीम एकटा आहे का नाही, याच्या बाजूला CE असते. ओके, आय जर एकटा आला तर तो कधी कॅपिटल असतो. ओके, कारण आय म्हणजे मी. या प्रकारे मग कॅन आय प्लेचा मिनिंग बघू. कॅन आय प्ले म्हणजे मी खेळू शकतो का. याच्या स्टार्टिंगला काय आलं आहे, मी खेळू शकतो का. यू म्हणजे तू, मग तू खेळू शकतोस का. यू म्हणजे तुम्ही खेळू शकता का. ही म्हणजे तो खेळू शकतो का. शी म्हणजे ती खेळू शकते का. इट म्हणजे ते खेळू शकते का. वी म्हणजे आम्ही खेळू शकतो का. दे म्हणजे ते खेळू शकतात का. बॉय म्हणजे मुलगा खेळू शकतो का. बॉईज म्हणजे मुले खेळू शकतात का. आता या प्रकारे या 10 वाक्यांचा अर्थ येत असतो.
मी इंग्रजीतले म्हणलो नाही. आता कोणी मला इंग्रजी आणि मराठी दोघांमधलं म्हणून दाखवू शकेल का? नाव टाईप करायला काय लागतं? इतका वेळ लागणार? वेल, पूर्ण नाव टाईप करायची गरज नाही. डायरेक्ट जितकं टाईप केलं तितकं सेंड करा. मला कळते. ठीक आहे. स्वप्नील सर, स्वप्नील माईक चालू करा. हम्म. आता या वाक्याचे जरा वाक्य करू शकाल तुम्ही कॅन आय प्लेचे मिनिंग सोबत? सर सब्जेक्ट वापरून का? हो, सब्जेक्ट वेगवेगळे वापरायचे, 10 वाक्य करायचे. मिनिंग मी एका वाक्याचं सांगतो. कॅन आय प्ले म्हणजे मी खेळू शकतो का. बाकीच्या जर ट्राय करा, येत येस नसेल तर मी सांगणार. येस सर. कॅन आय प्ले मी खेळू शकतो. कॅन यू प्ले तू खेळू शकतो. कॅन यू प्ले तुम्ही खेळू शकता. कॅन ही प्ले तो खेळू शकतो. कॅन शी प्ले याच्यामध्ये ते खेळू. कॅन आय प्ले काय? मी खेळू शकतो का, अखेरला का घ्यायचं असते, कारण हा प्रश्न आहे. येस सर येस. हम्म. कॅन आय प्ले मी खेळू शकतो का. कॅन यू प्ले तू खेळू शकतो का. कॅन यू प्ले तुम्ही खेळू शकता का. कॅन ही प्ले तो खेळू शकतो का. कॅन शी प्ले ती खेळू शकते का. कॅन इट प्ले ते खेळू शकता का. कॅन वी प्ले आम्ही खेळू शकता का. कॅन दे प्ले ते खेळू शकतात का. कॅन बॉय प्ले मुलगा खेळू शकतो का. कॅन बॉयज प्ले मुले खेळू शकतात का. मराठीमध्ये तुम्ही बराबर ॲडजस्ट केलं, कुठं तो, ते, ती, ता, तात हे कसं यूज करायचं ते. ठीक आहे. म्हणून मी आहे ना मराठीच्या अर्थाकडे इतकं जात नाही, कारण आपल्या पहिल्यापासूनच मराठी येते ना, हो की नाही. आपल्याला सगळं ॲडजस्ट करता येते, वाक्य म्हणता येत असतं. म्हणून मी सगळ्यात जास्त ध्यान देत असतो इंग्रजीच्या वाक्याकडे, आणि याचीच आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, कारण आपल्याला लवकरात लवकर इंग्रजी बोलायचे, हो की नाही. तर मग बघा, कॅन आय प्ले हे तर वाक्य दिलेलं आहे. आता याच्यानंतर निगेटिव्ह क्वेश्चन. याच्यामध्ये निगेटिव्ह कधी शब्द आला की आपण एक शब्द यूज करायचा असतो, जो असतो NOT, नॉट. नॉट म्हणजे नाही. तर नकारात्मक प्रश्न करायचा आहे, मग त्याच्यामध्ये नाही हा शब्द आलाच पाहिजे, नॉट आला पाहिजे. मग बघा, आता निगेटिव्ह क्वेश्चन्स कसे. कॅन आय नॉट प्ले, अंडरलाईन केलेला कोणकोणता भाग आहे. कॅन, नॉट, प्ले हे सर्व 10 वाक्यांमध्ये सेम येणार. अंडरलाईन केलेला कोणता भाग नाही. आय. मग आय काय आहे. आय आहे सब्जेक्ट. त्या सब्जेक्टला चेंज करून आपण याचे 10 वाक्य बनवू शकता. पण हे वाक्य आहेत की प्रश्न आहेत. हे प्रश्न आहेत. प्रश्नाच्या आखरीला क्वेश्चन मार्क द्यायचा. मग बघा, आयला सोडून दुसरे कोणते शब्द लावू शकता आपण. बाजूला दिलेल्या स्क्रीनवर बघा, इथं कोणकोणते शब्द लावू शकता. यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज हे शब्द तुम्ही लावू शकता. मग लावून बघू. कॅन आय नॉट प्ले, कॅन यू नॉट प्ले, कॅन यू नॉट प्ले, कॅन ही नॉट प्ले, कॅन शी नॉट प्ले, कॅन इट नॉट प्ले, कॅन वी नॉट प्ले, कॅन दे नॉट प्ले, कॅन बॉय नॉट प्ले, कॅन बॉयज नॉट प्ले. वाक्यांमध्ये काही फरक आहे. ग्रॅमॅटिकली रॉंग आहेत का, कुठे काही मिस्टेक झाली का, तर नाही. सर्व वाक्य करेक्ट आहेत. म्हणजे की तुम्ही फक्त एकाच सूत्राचा यूज करा तर इतके जास्त वाक्य बनवू शकता, ते पण करेक्ट ग्रॅमॅटिकली. मग यूज करायला का लागायचं नाही. आयुष्यामध्ये यूज करायला लागा. कोणी काय म्हणलं तर मग मला ना माझा नंबर देऊन टाका. खालचा माझा नंबर आहे हा 9423208724, आणि हा नंबर वडिलांचा आहे 9423208723. आमचा नंबर देऊन टाकायचा, म्हणायचं आमच्या सरांना बोलून टाक, म्हणायचं त्यांना माहीत आहे. ठीक आहे, आम्ही सांभाळून घेता. पण हे करेक्ट आहेत ग्रॅमॅटिकली सेंटेन्सेस, याचाच यूज करायचा, यांचा वापर करायचा आणि वाक्य म्हणायला लागायचे. ओके. मग कॅन आय नॉट प्ले म्हणजे मी खेळू शकत नाही का, प्रश्न आहेत ना, आणि निगेटिव्ह आहेत. मग मी खेळू शकत नाही का. यू म्हणजे तू, मग तू खेळू शकत नाहीस का. यू म्हणजे तुम्ही, मग तुम्ही खेळू शकत नाही का. ही म्हणजे तो, मग तो खेळू शकत नाही का. शी म्हणजे ती, मग ती खेळू शकत नाही का. इट म्हणजे ते खेळू शकत नाही का. वी म्हणजे आम्ही खेळू शकत नाही का. दे म्हणजे ते खेळू शकत नाहीत का. बॉय म्हणजे मुलगा खेळू शकत नाही का. बॉईज म्हणजे मुले खेळू शकत नाहीत का.
आता मग कोण म्हणून दाखवणार या 10 वाक्याची मिनिंग सोबत? तयार राहायचं तेजस्विनी मॅमने. नाव टाईप करून मी म्हणलं की क्लिक करून टाकली, आला पण मेसेज. कसं असते माहिती आहे का, आता यांनी म्हणलेत वाटते ना, हो की नाही, म्हणलं ना तुम्ही शालिनी मॅम, तेजस्विनी मॅम, त्याच्यामुळं बार बार आहे ना नाही वाटते मला. बाकी कोणी न म्हणलेल्यापैकी नाव टाईप करा, म्हणा मी मदत करतो 10 वाक्य म्हणण्यामध्ये. ट्राय करायचं, स्टार्ट करायची. एकदा स्टार्ट झाल्यानंतर मग आपल्याला आहे ना सोपं जाणार पुढील जर्नी. ओके, पहिले स्टार्ट करावं लागणार. ओके, हे बराबर इथे आले तर नको वेल. कुणी नाव सेंड केलं का? नागेश सर म्हणणार तुम्ही? येस सर. मग कॅन आय नॉट प्ले याचे 10 वाक्य अर्थासोबत म्हणू शकाल का? येस सर. ठीक आहे. कॅन आय नॉट प्ले म्हणजे मी खेळू शकत नाही का? कॅन आय ट्राय नॉट करा. प्ले, मी खेळू शकत नाही. कॅन यू नॉट प्ले, तू खेळू शकत नाहीस. कॅन यू नॉट प्ले, तुम्ही खेळू शकत नाही. कॅन ही नॉट प्ले, कॅन तो आय खेळू शकत नाही. एक सेकंद आहे का, कॅन आय नॉट प्ले म्हणजे मी खेळू शकत नाही का, अखेरला का घ्यायला लागा, म्हणजे प्रश्न आहे म्हणून. हा. कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का. कॅन यू नॉट प्ले, तू खेळू शकत नाहीस का. कॅन यू नॉट प्ले, तुम्ही खेळू शकत नाही का. कॅन ही नॉट प्ले, तो खेळू शकत नाही का. कॅन सी नॉट प्ले, ती खेळू शकत नाही का. कॅन इट नॉट प्ले, ते खेळू शकत नाहीत का. कॅन इट नॉट प्ले, ते खेळू शकत नाहीत का. कॅन वी नॉट प्ले, आम्ही खेळू शकत नाही का. कॅन दे नॉट प्ले, ते खेळू शकत नाहीत का. कॅन बॉय नॉट प्ले, मुलगा खेळू शकत नाही का. कॅन बॉईज नॉट प्ले, मुले खेळू शकत नाहीत का. करेक्ट, बरोबर. कोणत्याच वाक्यामध्ये चूक झाली नाही. ओके. थँक्यू सर. आता मग बघा, आपल्याला आहे ना आता या वाक्यांमध्ये बरोबर सांगलेलं आहे. आता बघा, आपण आतापर्यंत आहे ना 4 प्रकारचे वाक्य बघले. एक होतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स, देन निगेटिव्ह सेंटेन्स, देन क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन. या चारही वाक्य असे आहेत, आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन आय नॉट प्ले. या चारही वाक्याची तुम्हाला 10-10 असे 40 वाक्य लिहिता येत असतात. याच्यामध्ये जर तुम्ही आहे ना फक्त वर्बमध्ये चेंज केला, प्लेच्या ठिकाणी दुसरा वर्ब यूज केला, तर याचे 80 वाक्य होत असतात. असे तुम्ही 10 वर्बच्या मदतीने वाक्य लिहा. ओके, म्हणजे की तुमचे 400 वाक्याची प्रॅक्टिस होते. आणि हे कंपल्सरी असतं, कारण आपण जर वेगवेगळ्या वर्ब सोबत प्रॅक्टिस केली तर आपल्याला आहे ना हे वाक्य जास्त समजून येतात. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही. कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का. कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही. आय कॅन जम्प, मी उडी मारू शकतो. आय कॅन नॉट जम्प, मी उडी मारू शकत नाही. कॅन आय जम्प, मी उडी मारू शकतो का. कॅन नॉट जम्प, मी उडी मारू शकत नाही का. आय कॅन रन, मी पळू शकतो. आय कॅन नॉट रन, मी पळू शकत नाही. कॅन आय रन, मी पळू शकतो का. कॅन आय नॉट रन, मी पळू शकत नाही का. यू कॅन कॅरी, तू वाहून नेऊ शकतोस. यू कॅन नॉट कॅरी, तू वाहून नेऊ शकत नाहीस. कॅन यू कॅरी, तू वाहून नेऊ शकतोस का. कॅन यू नॉट कॅरी, तू वाहून नेऊ शकत नाहीस का. ओके. ही कॅन बम्प, तो आपटू शकतो. ही कॅन नॉट बम्प, तो आपटू शकत नाही. कॅन ही बम्प, तो आपटू शकतो का. कॅन ही नॉट बम्प, तो आपटू शकत नाही का. ओके. मग शी कॅन थिंक, ती विचार करू शकते. शी कॅनॉट थिंक, ती विचार करू शकत नाही. कॅन शी थिंक, ती विचार करू शकतो का. कॅन शी नॉट थिंक, ती विचार करू शकत नाही का. याच्यामध्ये फरक येणार, अडचण येणार, तुम्हाला अवघड जाणार. पण याच प्रकारे जर तुम्ही असे 400 वाक्य म्हणत गेले, दररोज प्रॅक्टिस केली, वेगवेगळ्या वर्बसोबत चेंज करत राहिले, सब्जेक्ट चेंज करत राहिले आणि याच वाक्यांची प्रॅक्टिस केली, तरी तुम्हाला खूप काही फायदा होणार. मी म्हणत नाही तुम्हाला पूर्ण 10,000 वाक्य म्हणा, मी तुम्हाला म्हणत आहे एक वाक्य 10,000 वेळेस म्हणा. म्हणजे काय होणार, तुम्हाला ते कधी यूज करायचं, त्याची स्पीड वाढणार, ॲक्युरेसी वाढणार आणि आपल्याला ते बोलताना खूप असं नॅचरल वाटणार. ओके. कारण तुम्ही जितकं वेळेस म्हणाल, जितकी प्रॅक्टिस करणार,
तेच तुम्हाला परफेक्ट म्हणणार. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. माहित आहे ना? वाक्य जरी सोपं असलं, वाक्य जरी खूप वेळेस ऐकलेलं असलं, तरी सगळ्यात जास्त महत्त्वाचं हेच वाक्य आहे. ओके. आता कोणाला जर काही प्रश्न असतील मी आतापर्यंत जे जे शिकवलो त्याच्याबद्दल, तर मला विचारा बरं. मी आतापर्यंत जे जे शिकवलो त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारा. कोणाला काही प्रश्न आहेत का? ठीक आहे. काल जे शिकवलं त्याच्याबद्दल काही प्रश्न आहेत का? ठीक आहे. सेमिनार बद्दल काही प्रश्न आहेत का? सर होमवर्क काय आहे? होमवर्क तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त हे ट्राय करा म्हणून सांगत होतो 400 वाक्य. हा होमवर्क नाही. नंतर सांगतो तुम्हाला होमवर्क काय ते. कोणाला काही प्रश्न नाही? कशावरच नाही, मी जे पण शिकवलो त्याच्यावर. वेल, मी आनंदी व्हायला पाहिजे की विद्यार्थी खूप चांगले आहेत, त्यांना प्रश्नच नाही, मी शिकवायलो, चांगलं शिकवायलो, हो की नाही? तरी आपण सुरुवातच केली आहे, त्याच्यामुळे तितके काही प्रश्न येणार नाही. पण कसं असते, ते एक वाक्य आहे. काय झालं, काय बोलायचं आहे का सर? हॅलो हां बोला. सर, आपलं आता जे आपण तुम्ही टीच करताय ना, हां त्याचे आपल्याला बुक वगैरे पाहिजे असतील तर सर. हां हां पुस्तक पाहिजे आहेत का? हो सर. तर बघा, मी तर तुम्हाला PDF सर सेंड मी करतच सर असतो. मी इथंच राहत असतो नांदेडला. हम्म. तर नांदेडला नांदेडमधून घेऊन राहत यायचं का? नांदेडला राहत असाल तर मला फोन लावा तुम्ही. ओके. फोन येस सर. लावल्यानंतर तुम्ही इथं पाडवेड नाका जवळ येऊ शकता. मी तुम्हाला पुस्तक देतो. जे जे कोणतं पुस्तक पाहिजे त्याबद्दलही मला सांगा तुम्ही. ओके. ओके. आता जे आपण सर टीच करताय ज्या बुक मधून, ते बुक आपण घ्यायचं. हो ठीक आहे सर, मिळून जाईल. ओके. ओके सर, थँक्यू. येस. तर मग आता बघा, WH क्वेश्चन्स. आता WH क्वेश्चन्स मध्ये WH वर्ड यूज करायचे. कोणाकोणाला पाठ आहेत WH वर्ड्स? सर्वांना पाठ आहेत, कारण हे स्टार्टिंगच आहे. 10च शब्द आहेत, हो की नाही? मग म्हणा, व्हॉट, व्हॉट टाइम, हाऊ, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, वेन, वेअर, व्हाय, विथ, हू. या 10 शब्दांना आपल्याला चेंज करायचं या वाक्यामध्ये. कॅन आय प्लेला अंडरलाईन केलं, व्हॉटला केलो नाही. हा WH वर्ड आहे. इथं पहिला WH वर्ड व्हॉट आहे. सब्जेक्ट वाणीच हे सगळे चेंज करायचे. मग हा जर WH वर्ड चेंज केला तर याचे किती वाक्य बनतील? 10 बनतील. मग बनवा. व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, वाय कॅन आय प्ले, विथ whom कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. आता हू कॅन प्ले म्हणलो मी, फक्त आय घेतलो नाही याच्यात. ठीक आहे, कारण हू जेव्हा जेव्हा यूज करतात तेव्हा कोणता सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍड करायचा नसतो. ओके. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा. हे WH क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन आले की क्वेश्चन मार्क येत असतो. आता मग बघा, अजून एक गोष्ट महत्त्वाची जी ज्यांना तुम्हाला आठवणीत ठेवायची आहे, जे म्हणजे की याचा मिनिंग. व्हॉट कॅन आय प्ले म्हणजे मी काय खेळू शकतो. याच्यामध्ये बघा, मी काय खेळू शकतो, खेळू शकतो.
मी काय खेळू शकतो. आता या वाक्यामध्ये बघा तुम्ही कसं आहे माहिती आहे का, आपल्या क्वेश्चन मार्क याच्यामध्ये बघा व्हॉट म्हणजे काय, व्हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळी, मग इथं लिहायचं कोणत्या वेळी, कोणत्या वेळी. वाक्याचा अर्थ काय बनला, मी कोणत्या वेळी खेळू शकतो. हाऊ म्हणजे कसं, मग वाक्य काय बनलं, मी कसे खेळू शकतो. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ, किती वेळ. मग वाक्याचा अर्थ काय बनला, मी किती वेळ खेळू शकतो. कळालं. या प्रकारे या वाक्यांमध्ये बदल होत आहे. ओके. आणि मग आता व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, व्हाय कॅन आय प्ले, विथ कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. हे अशी वेगवेगळे वाक्य आहेत. आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आता या वाक्यामध्ये आपल्याला याचे 100 वाक्य बनायचे. आपण अजून सब्जेक्ट चेंज केलेला नाही. सब्जेक्ट चेंज केल्यावर या एका वाक्याचे 10 वाक्य बनतात. असे मग या 10 वाक्याचे किती बनणार, 100 वाक्य बनणार आहेत. ओके. आपल्याला याच्याकडे ध्यान द्यायचं आहे, 100 वाक्यांकडे. मग असे एकूण पहिलेचे 40 आणि हे 100 140 वाक्य. आणि आपली मेथड आहे एका वाक्याचे 140 वाक्य करायचे. पण पहिल्यांदा हे 140 कसे होतात त्याच्याकडे ध्यान द्यायचं, हे पाठ करायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाकी सर्व वाक्यांचे 140 करायचे. ओके. म्हणून आज काय करा, तुम्ही वॉटला चेंज करून हे 10 वाक्य लिहा. याचा मिनिंग शोधायला लागा. डब्ल्यूएच वर्डचा तुम्हाला मिनिंग माहीत आहे, व्हॉट कॅन आय प्लेचा मिनिंग पण तुम्हाला माहीत आहे. कसं माहीत आहे का, कारण की मी तुम्हाला आहे ना याचं PDF फोटो सेंड करतो, त्याच्यामध्ये सर्व 10 वाक्याचे मिनिंग दिलेले आहेत. मग ते 10 वाक्याचे मिनिंग लिहा वहीवर आणि त्याला पाठ करा. आज तुम्हाला 14 वाक्य पाठ करायचे आहेत. कोणकोणते, आय कॅन प्ले, आय कॅन नॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन आय नॉट प्ले, व्हॉट कॅन आय प्ले, व्हॉट टाइम कॅन आय प्ले, हाऊ कॅन आय प्ले, हाऊ लॉंग कॅन आय प्ले, हाऊ ऑफन कॅन आय प्ले, वेन कॅन आय प्ले, वेअर कॅन आय प्ले, व्हाय कॅन आय प्ले, विथ कॅन आय प्ले, हू कॅन प्ले. तुम्हाला मी एक फोटो सेंड करणार आहे, त्याच्यामध्ये 21 नंबर पासून ते 34 नंबर पर्यंतचे हे जे 14 वाक्य आहेत त्यांना तुम्हाला पाठ करायचं आहे. या 14 वाक्याला इंग्रजी आणि मराठीतून पाठ करून टाकायचं. तुम्हाला इंग्रजीतला शब्द विचारले की मराठीचं आलं पाहिजे, मराठीतून विचारले की इंग्रजीचं आलं पाहिजे. 14 वाक्य एका क्रमानं बराबर लाईननं म्हणता आले पाहिजे, इंग्रजी आणि मराठी दोन्ही पण बराबरपणे. ओके. कळालं तुम्हाला. आता बघा ही अशी सब्जेक्ट्स आहेत, याच्यामध्ये सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यामुळे याचे उच्चार पण कसे आहेत हे पण दिलेले आहेत आम्ही चार्ट्समध्ये. ओके. हे बघा बॉईज, हू, विथ हुम, बॉय, दे, व्हाय. म्हणून जर उच्चार तुम्हाला जमत नसतील तर इथं बघत जा, मनानं उच्चार बनवायचे नाही. ओके. आता एक रिडल देतो, सांगा बरं. ओ नो, इज दिस द रिडल. हे जुनी रिडल आहे का, जुनी आहे वाटते, हो की नाही. एक्शन. तुम्ही म्हणता काय म्हणणार आहात, त्याच्यावरचे वाक्य म्हणता म्हणले का. आता आपला टाइम संपत आलेला आहे ना. ओके. याच्यामुळं ही रिडल ही जुनी आहे वाटते, कालचीच आहे का. ओके सर. एकदा मी चेंज करतो रिडल. इजंट दॅट राईट. चिंता करू नका. आज मी तुम्हाला 20 मिनिट स्टार्टिंगचे दुसरं काम दिलतो ना, त्याच्यामुळे आपल्याकडे आहे वेळ तसा आहे म्हणायला. ओके. बघूत. वेल, सांगा बरं. इथं चेंज करतो मी याच्यामध्ये. सांगा, व्हॉट इज इन द मिडल ऑफ इंडिया. सांगा, व्हॉट इज इन द मिडल ऑफ इंडिया. भारताच्या मध्ये काय आहे, मध्यभागी काय आहे. व्हॉट इज इन द मिडल ऑफ इंडिया, भारताच्या मध्यभागी काय आहे. सांगा.
तुमच्या मित्रांनाही विचारायचं बरं का, जे मित्र आहेत ते त्यांना, पण इंग्रजीतून. ही अट आहे, मराठीचा यूज करायचा नाही, ओनली इंग्लिश. भारताच्या मध्यभागी काय आहे सांगा उत्तर रिडलचं. खूप जण शांत राहतात, म्हणतात सर उत्तर देणार आहेत. आपण कसं काय एक्स्ट्रा मेहनत करायची, पण शांतता ठेवायची. तसं करायचं नाही, सांगा. ओके, तर मी सांगू का. व्हॉट इज इन द मिडल ऑफ इंडिया, भारताच्या मध्यभागी काय आहे, तर डी आहे बघा. इंडियाच्या मध्यभागी आय एन आणि आय ए याच्यामध्ये काय आहे, डी आहे, इंडिया. कळालं. तर या प्रकारे या गोष्टी आहेत. तुमचा होमवर्क काय आहे, हे 34 वाक्य पाठ करायचे. याच्यावर एक व्हिडिओ पण बनवा, हे कंपल्सरी आहे, याच्याकडे ध्यान देत जा. ओके, कंपल्सरी गोष्टी असतात. 34 वाक्यांवर व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला. मागे सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्सवर शालिनी मॅमने व्हिडिओ बनवला, तेजस्विनी यांनी बनवलेला आहे. अशा प्रकारे सर्वांनी व्हिडिओ बनवून टाका. ओके, आता आजची स्टोरी, टुडे स्टोरी. yesterday I think I told you about a कोणत्या different story. 34 काय झालं. कोणत्या 34 वाक्यावर व्हिडिओ बनवायचा? 34 वाक्यांवर बनवायचं आहे. ओके, म्हणजे कसं, तर सब्जेक्ट्स आणि डब्ल्यूएच वर्ड्स दोघांवर. सब्जेक्ट्स याच्यामध्ये काय काय येणार, सब्जेक्ट्स येणार, डब्ल्यूएच वर्ड्स येणार आणि 14 सेंटेन्सेस येणार, अशी एकूण 34 वाक्य. म्हणजे पहिले तुम्ही 20 वाक्यावर बनवला, आता 34 वाक्यावर बनवायचं, 14 वाक्य ॲड करायचे. असं आपल्याला काय करायचे, हळूहळू जे वाक्य आहेत ना त्यांना ॲड करत राहायचं. म्हणजे की हे बनणार 40 वाक्यावर बनणार. ओके, मग नंतर सर 75 कॅनचे आणि वाक्यावर. कॅन नॉट, काय बोला. सर कॅनचे आणि कॅन नॉटचे यूज करायचे का? कॅनचे आणि कॅन नॉटचे, हो. फक्त हे 34 वाक्य कसे बनतात ते सांगू का. एक सेकंड, मी तुम्हाला 2 फोटो सेंड करतो, त्याच्यामध्ये हा सर. हे 34 वाक्य दिसतील तुम्हाला. एकच फोटो सेंड करतो, आता गरज त्याचीच आहे. एक ओके फोटो सर. सेंड केलं बघा, त्याच्यामध्ये तुम्ही बघा 1 नंबर पासून ते 34 नंबर पर्यंत एवढे वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. बघा 21 ते ओके सर. 34 पर्यंतचे आज तुम्हाला शिकवलो मी. आय प्ले, आय कॅन प्ले, आय कॅनॉट प्ले, कॅन आय प्ले, कॅन आय नॉट प्ले, हो की नाही. येस सर. हां, ते असे 34 वाक्यांवर एक व्हिडिओ बनवायचा आहे. आपल्याला आपली जर्नी रेकॉर्ड करत राहायची, आपण असा असा अभ्यास केला म्हणून. ओके सर. आता तुम्हाला स्टोरी सांगतोय. विदाउट स्टोरी हाऊ कॅन यू कॉल इट न्यामूर्ती सर्स क्लास, इजंट दॅट राईट. तर मग बघा, आजच्या स्टोरीचं नाव आहे फाइंडिंग हॅपीनेस. Once a group of 50 people was attending a seminar. Suddenly the speaker stopped and started giving each person a balloon. हे सांगलो का मी तुम्हाला बलूनवरची गोष्ट पहिलं. येस सर. Even forget the mistakes, remember the lesson is the title of new story. म्हणजे काय, जे आपल्या चुका आहेत त्यांना विसरून टाका आणि ज्याच्यातून काय आपण शिकलेले आहात त्याला ध्यानात ठेवा. One day I made a mistake at work. The manager called me in. When I entered the room, I feared that I would be sacked. Instead, the manager patted me on the back and said that he admired entrepreneurship my colleagues lacked. ठीक आहे, एका दिवशी काय झालं, मी कामामध्ये एक मिस्टेक झाली माझ्याकडे. मॅनेजरने मला ऑफिसमध्ये बोलवलं. मी खूप भिलो की आता मला मॅनेजर आहे ना रागावणार, पण त्याच्या विरोधात झालं. मॅनेजरने मला पाठीवर आहे ना शाबासकी दिली आणि म्हणलं की तू खूप चांगलं काम केलं. तुझी जी वेगवेगळं करण्याची जी कला आहे ना, ते दुसऱ्यांपेक्षा आहे ना खूप चांगली आहे, तुझ्या दुसऱ्या मित्रांमध्ये ती नाही. ही सर्टेनली होप दॅट आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक अँड अर्ज मी नॉट टू मेक द सेम मिस्टेक अगेन. आणि त्यांनी आहे ना अशी अपेक्षा केली की मी या माझ्या चुकीतून शिकणार काय ना काय तर, आणि अशी चूक पुन्हा कधी होणार नाही. स्माइल अँड सेड विथ अ सॉफ्ट व्हॉइस दॅट मेकिंग मिस्टेक्स वॉज इज कोर बिझनेस. पीपल लाईक यू वेन यू आर ग्रेट बट दे लव यू वेन यू आर रिअल. ओके, म्हणजे काय, माणसं आहे ना जेव्हा तुम्ही आहे ना खूप मोठे असाल तेव्हा माणसं तुम्हाला चाहतील. ओके, म्हणतील अरे वा किती चांगला आहे, पण ते तुमच्यावर प्रेम करतील जेव्हा तुम्ही आहे ना खरे राहाल. ओके, खरे वागाल. ठीक आहे, म्हणून द रिअल लीडर्स आर ऑनेस्ट लीडर्स. खरे जे लीडर असतात ते कसे असतात, ऑनेस्ट असतात. हे इथं वाक्य आहे. ओके, आणि खरं खरं मध्ये ते तसं वाक्य असते. आता छोटी गोष्ट असते लीडरची म्हणली तर, नेत्याची म्हणली तर. नेता म्हणलं की जगाचा बघायचा आणि आपल्या घराचे बघायचे नेते, आपले आई वडील. त्यांनी किती प्रामाणिक असतात. ओके,
त्यांनी आपल्यासमोर मी किती मोठा आहे म्हणून दाखवतात का? नाही. आपण त्याच्यामुळे त्यांना म्हणत नाही आय लाईक यू म्हणून. आपण काय म्हणता? आय लव्ह यू. मम्मी पप्पाला काय म्हणत असता? मी तुमच्यावर प्रेम करतो. कसं का? ते आपल्यासोबत खरं वागत असतात. आपल्यासाठी आयुष्यभर मेहनत करतात त्याच्यामुळेच. हो की नाही? तर मग ते तशाच गोष्टी असतात. खरं वागायचं दुसऱ्या माणसांसोबत पण. दे नो दॅट दे डोंट नो. They know that there are no black and white, but there are many colors gray. And there are no right or wrong answers, but that there are answers that help us most. And there is no ultimate success or ultimate failure, but that there is a failure. Trying, learning, and growing. The lesson life teaches us over and over again. There is no absolute truth in life. Ask the right questions and question the right answers. Okay? म्हणजे काय? त्यांना माहीत आहे की तिथं त्यांना माहीत आहे की त्यांना काही माहीत नाही. ओके. त्यांना माहीत आहे की तिथं फक्त काळा आणि पांढरा कलर नाही, तिथं अजून खूप काही कलर्स आहेत. त्यांना माहीत आहे की ती कोणती चांगलं बरोबर उत्तर आणि चुकीचं उत्तर असं काहीच नाही. पण तिथं असं उत्तर आहे जे की आपल्याला सगळ्यात जास्त मदत करणार. त्यांना माहीत आहे की तिथं कोणतं सगळ्यात जास्त सक्सेस नाही तर खूप खराब फेलियर असं काहीच नाही. ठीक आहे. पण तिथं असं एक फेलियर आहे जे की आपल्याला ट्राय करायला सांगते, आपल्याला काय ना काय ते शिकवते आणि आपल्याला अजून जास्त मोठं करते. आपल्याला जे आपलं आयुष्य आहे ते काय शिकवते? ते आपल्याला आहे ना वारंवार शिकवत राहते. एक चूक होते, दुसऱ्या मिस्टेक होतात. आज उठता आपण, उठत नसता. आज क्लास होतो, उशिरा जॉईन होतं. या प्रॉब्लेम येतात, या अडचणी येतात. आज शिकवताना दुसरी अडचण आली. आपण काहीतरी दुसरं काम करतो त्यामुळे मी सांगायचं विसरून गेल्या. पुन्हा सर सांगत नसतात. या सर्व अडचणी येत असतात. हो की नाही? देर इज नो ॲब्सोल्यूट ट्रूथ इन लाईफ. आयुष्यामध्ये काही असं सत्य नाही. फक्त बरोबर क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन प्रश्न जो असतो ना तोच खरं उत्तर असते. तुम्ही माझ्या गोष्टीला ऐकलं त्याच्यामुळे धन्यवाद. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव नाईस डे. आपले हॅलो जे सर. चॅनल आहे नवीन चॅनलची मी तुम्हाला लिंक सेंड केलेली आहे. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याच्यावर मी व्हिडिओ सेंड केलेले आहेत. नवीन चॅनल आहे माझ्या, त्याच्यावर माझेच व्हिडिओ येणार. बाकीच्यावर विद्यार्थ्यांच्या याच्यात म्हणून जराशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत होतं. ओके. वन्स अगेन थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. बाय. हॅव नाईस डे. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टाटा. ओके. Bye, sir. Good morning. Have a nice day. थँक्यू.